नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे महायुतीचे उमेदवार एकत्र येत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी म्हणजेच आज शेवटची तारीख आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारीख असून दरम्यान महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या म्हणजे आज दुपारी 1 वाजता अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीचे उमेदवार एकत्र येत उमेदवारी अर्ज भरणार असून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारीख आहे. राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय होताना दिसतायत. महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर काँग्रेसकडूनही उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित येत आज अर्ज भरणार आहेत. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, उमेदवार घोषित झाल्यानंतर आता महायुतीचे सर्वच उमेदवार हे एकत्र येत आज दुपारी अर्ज भरणार आहेत. या संदर्भात अधिकची माहिती. अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर महायुतीचे सर्व उमेदवार जे आहेत आज दुपारी 1 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत एक अनोखं शक्ती प्रदर्शन करत जे आहे विधान भवन या परिसरामध्ये दाखल होणार आहेत आणि उमेदवारीचे अर्ज जे आहेत राज्यसभेसाठी ते दाखल करणार आहेत. सोबतच महाविकास आघाडी सुद्धा याच वेळेमध्ये येणार आहेत आणि या अर्ज भरण्यासाठी जे आहेत मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. कारण की बघायला गेलं तर काही उमेदवार अशी आहेत जे आता नवे नियुक्त पक्षप्रवेश होऊन आले आणि त्यांच्यासाठी त्यांचं पाठबळ काय आहे किंवा त्यांना पक्ष किती समर्थन देतं हे दाखवण्याचा एक प्रयत्न होईल. सोबतच महाविकास आघाडीकडून हांडोरे जे आहेत ते सुद्धा याच वेळेमध्ये येणार आहेत. 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे आणि सोबतच महाविकास आघाडीची ताकद किती आहे, त्यांच्या पाठी त्यांचे पक्ष किती खंबीरपणे उभे आहेत हे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न होणार आहे. अर्थातच 20 तारीख जी आहे शेवटची तारीख दिलेली होती महाविकास आघाडी आणि महायुती आणि सर्व राजकीय पक्षांना की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची. पण आज पहिली प्रक्रिया आहे 15 तारखेची ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि त्यासाठी सर्व उमेदवार जे आहेत आपल्या ठिकाणी विधान भवन या ठिकाणी जे आहेत दाखल होणार आहेत. प्रज्ञा जी मात्र शुभम, खरं तर भाजपाकडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार होतीच, अपेक्षेप्रमाणे त्यांना देण्यातही आलेली आहे. पण मेधा कुलकर्णी यांची जी उमेदवारी घोषित झाली त्यानंतर खरंच भाजपाकडून आश्चर्याचा धक्काच देण्यात आलेला आहे. तर या संदर्भात ताजा तपशील. अगदी बरोबर, मेधा कुलकर्णी यांना जे उमेदवारी देण्यात आली त्यानंतर बऱ्याच राजकीय वर्तुळामध्ये वेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. कारण की पंकजा मुंडे आणि राणे हे असे 2 संभवित नावं होती की यांना उमेदवारी देण्यात येणार. जसं काँग्रेस पक्षाकडनं 10 उमेदवार जे आहे इच्छुक होते ही एक बातमी समोर आली होती, तशाच प्रकारे भाजपमध्ये सुद्धा अनेक जुने नेते मंडळी जे आहेत ते इच्छुक होते. पण अचानकपणे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांचं जे नाव समोर आलं त्यामुळे कुठेतरी नाराज काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या भाजप पक्षाच्या उमेदवारांमध्ये आहे का असं एक म्हटलं जात आहे. नेमकं आज अर्ज भरल्यानंतर भाजपची कुठली नवीन बैठक होते का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे आपलं. तर शुभम, मिलिंद देवरा यांनाही अपेक्षेप्रमाणे उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. मिलिंद देवरा आता किती ताकदीने मैदानात उतरतील? अर्थातच देवरा यांचा मुंबईमध्ये जे आहे मोठा लोकसंख्या आहे आणि मोठा जनसंपर्क सुद्धा आहे त्यांच्यामध्ये. आणि सोबतच बघायला गेलं त्यांचा सुद्धा मागच्या महिन्यामध्येच एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला होता आणि ते सुद्धा आज शक्ती प्रदर्शन करत जे आहे अर्ज भरायला पोहोचणार आहेत. आणि सोबतच त्यांची ताकद किती आहे मुंबईमध्ये आणि सोबतच आतापर्यंत काँग्रेसमध्ये कुठे त्यांना चांगला जागा मिळत नव्हती आणि त्यांची नाराजगी होती आणि आता डायरेक्ट दिल्लीवारी जी आहे सर्वांची सुरू होणार आहे. जी शुभम, असे जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे. तर महायुतीचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यसभेचे उमेदवार हे महायुतीकडून घोषित करण्यात आलेले आहेत आणि आज एकत्रित येत महायुतीचे उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते.